तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला ग्रामीण भागातील शेती जोडविषयासंबंधी माहिती देत असतो. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आज आपण जाणून घेणार आहोत की शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण एका म्हशीपासून उत्पन्नही किती मिळू शकतो आणि त्या पद्धतीने आपण दिवसभराचं चारा नियोजन कशा प्रकारे करू शकतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बरेच शेतकरी आहेत ज्यांना अशी समस्या आहे की शेती सांभाळत कोणाला शेती जास्त असते, कमी असते आणि पण आपल्याला बाहेरचे पण कामं असतात. तर ते कामं करत दुग्ध व्यवसाय व्हावा आणि आपला खर्च पण भागावा याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आपण एका म्हशीचं नियोजन कमीत कमी 5 एकरच्या पुढे जर असाल, आपण एकटे असाल शेती पाहणारे, तर एका म्हशीचं आणि 2 म्हशीचं संगोपन तुम्ही करू शकता. तर एका म्हशीचं संगोपन आता बघू शकता इथं नियोजन आहे. तर हे एका म्हशीचं आणि गाय आणि बैल पण आहेत. तर हे इतकं चारा आहे आणि पलीकडे गोठा आहे, तिथं कुटार आहे. तर आपण जास्त आपल्या मागे शेतीचा लोड असेल, दुसऱ्या कामाचा लोड असेल, तर एका म्हशीचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि त्याच्यापासून आपल्याला आपला खर्च धकवण्यापुरतं पण इन्कम डेअरीवर आणि नगदी मिळू शकतं. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक म्हैस असेल चांगल्या पद्धतीची घेतल्यानंतर तिची सोय तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. तर म्हैस नाही म्हणलं तरी आपल्याला 3 लिटरच्या समोर दूध हमखास देते, आपण साधारण किती सोय करणार असेल तरी. आणि सकाळी अशा प्रकारे नियोजन करून तुम्ही गावाला पण जाऊ शकता. बऱ्याच तरुणांची पण ती समस्या आहे. आणि अर्धा लिटर, पाऊण लिटर नसता 1 लिटर तुम्ही घरी खायला पण आपल्या ठेवू शकता आणि बाकीचं डेअरीला देऊ शकता. तर डेअरीला नाही म्हणलं तर मी शेतकऱ्याच्या बऱ्याच बांधावर त्यांच्याकडून जाणून घेतलं की 2, 2.5, 3 हजार रुपये तरी हप्ता त्यांना येतो. ढेप पण आपण चारतो आणि खर्च जाता 2,000 रुपये जरी हप्ता आला तरी 5-6 हजार रुपये महिना आपल्याला एका म्हशी मागून मिळतो. त्यामध्ये प्लस आपल्याला शेण पण मिळतं आणि जास्त चारा करण्याची गरज नाही, इतका आपण चारा करू शकतो. त्यामुळं जास्त आपली शेती पण काय पडीत राहणार नाही. आणि वघार झालं, वघाराची जर चांगली निगा राखली तर वघारापासून पण आपल्याला ते एक आपलं प्लस पॉईंट इन्कम आपल्याला मिळू शकतं. तर फक्त आणि एका म्हशीकडं आपलं लक्ष देणं पण होते आणि त्यामुळं जास्त चिंता करण्याची गरज नाही. जे एकलपाईचे शेतकरी आहेत त्यांनी नक्की एक म्हैस घेऊ शकता आणि त्यापासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात करू शकता. त्याच्यामध्ये ज्या अडचणी येतील त्या तुम्हाला कळतील आणि त्यानंतर मग जशी तुम्हाला याच्यामध्ये जर वाटलं दूध भाव वाढले, त्यानंतर आपण म्हशी वाढू शकता आणि चांगल्या प्रकारे नियोजन करू शकता. तर एका म्हशीपासून तुम्हाला 5-6 हजार रुपये महिना मिळू शकतो. आणि सकाळचं नियोजन आपलं, सकाळी दूध काढल्यानंतर एकदा चारा टाकल्यानंतर ती खाऊन अशी आरामशीर बसते आणि त्यानंतर तुम्ही 10 वाजता घरून शेताला येऊ शकता आणि त्यानंतर तिला कुटार, वाळा, सुका चाऱ्यामध्ये एकदा टाकल्यानंतर दुपारी एकदा टाकू शकता. नाहीतर 10 वाजता आपण हिला खाया टाकून चांगल्या प्रकारे तर कुठले गावाला जाऊ शकता आणि त्यानंतर 4-5 वाजता आल्यानंतर एकदा चांगल्या प्रकारे टाकून पाणी पाजून त्यानंतर पण आपण एका म्हशीची सोय घेऊ शकता. आणि म्हणजे तुम्हाला कोणताही अडथळा जास्त येऊ शकत नाही, अशी गोष्ट तुम्ही एका म्हशीपासून सुरू करू शकता. तर नक्की एक म्हशीचं ज्यांना वाटतं की ज्यांच्या मागं लोड आहे त्यांनी एक म्हैस, 2 म्हशीपासून सुरुवात करा. जास्त व्याप वाढवला तर जास्त आपल्याला जजमेंट लावावं लागतं, मोठाले शेड बांधावं लागतात आणि चांगली सोय करू शकता. आता हे बघा, पाऊस चालू आहे, आपली म्हैस बाहेर आहे आणि भिजत असली तरी तिला जास्त काही रोगराई वगैरे येऊ शकत नाही, कारण तिची ह्युमिनिटी वाढलेली आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही नक्की आपलं घरचं दूध खाऊन बाहेर पण विक्री करून त्यापासून तुमचा खर्च भागू शकतो. आणि पावसाळ्यामध्ये आपलं जे सोयाबीन आहे ते दिवाळी बाद म्हणजे एक ठोक पीक येते तोपर्यंत आपल्या म्हशीवर आपल्या दुग्ध व्यवसायातून खर्च भागू शकतो. तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये लिहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्या दुग्ध व्यवसायाबद्दल समस्या असतील ते पण कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जय जवान जय किसान.